सौरभ म्हणला मला आपण गोव्याला फिरून येऊया म्हणून कने एसटी स्टँड पाशी आलो बघा. आम्ही दोघंच जाणार असल्यामुळे कने एसटी मध्ये आलतो. आम्ही दोघं बसच्या आतमध्ये येऊन बसलो बघा. त्याच्यानंतर म्हणजे कने इचलकरंजी मध्ये पहिला तिकीट काढून घेतली 300 रुपयाची. 3-3.5 तासानंतर जेवायला पण थांबत्या गाडी. फडकेवाडा या हॉटेलमध्ये मी आलतो बघा जेवण्यासाठी. हॉटेलच्या आतमध्ये येऊन बसल्यानंतर कने या हॉटेलचं कढाई पनीर ट्राय करूया म्हणलं. कढाई पनीरची ऑर्डर देऊन कने पहिल्यांदा तर ताटात कने कांदा लावून घेतलो लिंबू मारून. लोणचं पण होतं त्यामुळे 2 फोड्या घेतलेलो. कढाई पनीर आणि रोटी आणून दिली. पनीर ताटामध्ये घेतल्यानंतर जेवणाची क्वालिटी म्हटलं तर कने भावनो एक नंबर होती. तुम्ही पण एसटीने जात असला तर ह्याच हॉटेलला जेवा. एसटी मध्ये पुन्हापासून आमचा प्रवास चालू झाला. जाताना म्हणजे आम्हाला घाट बघा मिळाली बघा. 2 ते 3 तासानंतर घाट संपल्यानंतर कने गोव्याच्या आतमधलं लोकल बस स्टँड पाशी आलो म्हणजे म्हापसा पाशी आलतो बघा. ह्या लोकल बसच्या आतमध्ये तुम्हाला 30 रुपयाची तिकीट काढायला लागत्या म्हणजे तुम्हाला कलिंगड बीच पाशी बरोबर आणून सोडतात. मेन चौकात उतरल्यानंतर कने आम्ही प्रत्येक टायमाला जिथं रूम करतोय गोव्यात आल्यानंतर तिथं आलो बघा. तुम्ही पण जर गोव्यामध्ये कमी बजेट मध्ये रूम बघणार असला तर ह्या रूम आहेत बघा. रूमच्या वरती गेल्यानंतर रूमच्या आतमध्ये आलो. जर तुम्हाला रूमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर कमेंट करा पार्ट 2 आणि मला फॉलो करा. त्याच्यानंतर सनसेट पण बघायला जाणार आहे पार्ट 2 मध्ये.